तुम्हाला आयुष्यात काही करायचंय का? हा, फक्त असं हो हो बैलासारख्या माना हलवू नका, मनापासून सांगा. आयुष्यात तुम्हाला असं काही वाटतं का की असं काहीतरी करावं, मला ज्याच्या आवड आहे, मला माझ्या क्षेत्रामध्ये असं काहीतरी करून दाखवायचं आहे की मी या जगाच्या पाठीवरच्या यशस्वी व्यक्तिमत्वामधील एक व्यक्तिमत्व होईल, आणि असं काही करून दाखवायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये मी जे काही करेल त्या माझ्या केल्याने माझ्या आई वडिलांना असा काही अभिमान होईल, असा काही स्वाभिमान होईल, माझ्या शिक्षकांना असा काही अभिमान वाटेल की उद्या जाऊन मी जरी या शाळेत आलो तरी या शाळेत माझा सत्कार व्हावा, मान सन्मान व्हावा, किंवा माझं कौतुक व्हावं, किंवा हेही नाही झालं तरी माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या शिक्षकांनी म्हटलं पाहिजे हो हा माझा विद्यार्थी आहे, असं तुम्हाला वाटतं? हा, मग वाटत असेल तर मी जे म्हणतो त्याच्यावर थोडासा तुम्ही ऐकून घ्या आणि विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपल्याला इतिहास आपल्याला शिकवण्यात आलेला आहे, तर मित्रांनो तो इतिहास फक्त आणि फक्त 10% छत्रपती शिवाजी महाराजांचं उर्वरित 90% इतिहास म्हणा किंवा चरित्र आपल्याला अजूनही कळलेलं नाहीये, हे सत्य. हो, मला सांगा, मी जेव्हा जेव्हा शिवचरित्राचा अभ्यास करतो तेव्हा तेव्हा मला मनुष्य म्हणून एक प्रश्न पडतो की आम्हाला आमच्या घरच्या आजोबा पंजोबांचा इतिहास आम्हाला माहिती नाही. माहितीये तुम्हाला? आजोबांचा माहिती असेल, पंजोबांचा माहिती आहे? अहो इतिहास तर सोडा, आम्हाला नाव सुद्धा माहिती नाही. बरोबर आहे? जेव्हा तुमच्या वयात असताना हळूहळू मला समज आला, कळायला लागलं, मी शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला लागलो आणि वाचता 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 मनात एक जिद्द होती की नाही, मला असं काही व्हायचं नाही, मला गर्दी नाही व्हायचंय, मला गर्दीचं कारण व्हायचंय, मला माझ्या आयुष्यात काहीतरी असं भन्नाट करायचंय की जिथे माझी स्वतःची ओळख असली पाहिजे. आणि शिवचरित्र वाचता 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 माझ्या लक्षात आलं छत्रपती शिवाजी महाराजांनी असंच काहीतरी केलंय, म्हणून त्यांची 350 वर्षानंतर आज आपल्याला आठवण येतं. आणि मग या शिवचरित्राचा अभ्यास करताना मला लक्षात आलं की माझ्या पंजोब्यांचा, माझ्या मागच्या 5 पिढींचा इतिहास मला माहिती नाही, पण मागच्या 350 वर्षानंतर या मातीमध्ये जो इतिहास घडला, तो 350 वर्षानंतर तो इतिहास आजही आपल्याला आठवतोय. बरोबर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 1630 ला. आता काय चालू आहे? 2023. अहो आपल्याला मित्रांनो आपल्या पंजोब्यांचा इतिहास माहिती, आपलं नाव माहिती नाही, फोटो असतील तर तेवढंच एक दिसलं ते खूप झालं, पण आपल्या आई वडिलांनाही त्यांचा इतिहास माहित नाही. पण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हा काही फक्त इतिहासाचा विषय नाहीये, आपल्या यशस्वी सुखी समाधानी आयुष्याचं रहस्य यामध्ये लपलंय. आणि ते काही मी तुम्हाला एका तासात काही सांगू शकणार नाही. आपण 4थीच्या पुस्तकातला इतिहास 1 वर्ष शिकतो, बरोबर? आणि शिवाजी महाराजांचा इतिहास मी काही तुम्हाला अर्ध्या तासात काही सांगू शकणार का? नाही. पण माझा जो काही अभ्यास आहे किंवा जे मला समजलेलं आहे, मी काही खूप मोठा अभ्यासू व्यक्ती नाहीये, मी काही खूप मोठे ग्रंथ कादंबऱ्या वाचलेला नाहीये, पण मी शिवरायांचा एक मावळा आहे आणि शिवरायांच्या विचारांनी मी शिवभक्त नाहीये, फक्त शिवभक्त नाहीये, मी शिव अनुयायी आहे. भक्त म्हणजे काय? माझ्या शब्दात मी सांगतो, भक्त आपण असतो, आपली श्रद्धा असतं, बरोबर आहे? पण केवळ भक्त म्हटलं की महाराजांना हात जोडायचं आणि मोकळं व्हायचं आणि म्हणायचं ते तर ग्रेट होते. ते काही दैवी अवतार नाहीये, ते काही दैवी अवतार नव्हते, तुमच्या माझ्यासारखे माणूसच होते. 350 वर्षा अगोदर मनुष्य म्हणूनच त्यांनी हा इतिहास घडवला. आणि इतिहास घडवण्याचं सामर्थ्य, ती ताकद इथल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस म्हणून तो यशस्वी इतिहास इथे घडवलेला आहे, हेही समजून घ्यावं लागेल. मी शिवरायांच्या विचारांनी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त विचार वाचले, चित्रपट बघितले, भाषण ऐकले आणि काही होणार नाही. आज मला इथे बोलवलं कशासाठी? आणि तुम्ही इथे आले कशासाठी? आदित्य लोहेला ऐकायसाठी नाही आले, तुम्ही या राजाला ऐकायसाठी आले. आदित्य लोहे एक माध्यम आहे. हो, मी या शाळेचा विद्यार्थी होतो, मान्य आहे, पण शाळेचा विद्यार्थी होतो, पण मला का बोलवलं? मी कुठेतरी काहीतरी चांगलं केलं असेल ना, बरोबर? कुठेतरी काहीतरी माझं नाव असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात फक्त सांगणं सोपं आहे, कृतीत आणणं फार महत्वाचं आहे. सांगणारे फार असतात, कृतीत आणणारे फार कमी असतात.
ते तुम्हीच असं म्हणत नाही, पण माझ्या शिक्षकांना कुठेतरी ते कृतीत दिसलं असेल, म्हणून त्यांना वाटलं असेल की आपण या विद्यार्थ्याला आपल्या शाळेत बोलवावं. आणि मी याच उद्देशाने काम करतोय की माझ्या तरुण मित्रापर्यंत, ज्या मित्राला आयुष्यात काहीतरी मिळवायचंय, ज्याला यशस्वी व्हायचंय, ज्याला आयुष्याचं रहस्य समजून घ्यायचंय, त्याच्यासाठी आपलं हे छत्रपती शिवाजी महाराज सांगणं फार गरजेचं आहे. या राजानं असं काय निर्माण केलं, या राजानं असं काय घडवलं, या राजानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेल्या पोराला सांगावं लागत नाही. शिवाजी महाराजांनी काय केलंय, शिवाजी महाराजांनी काय निर्माण केलंय, शिवाजी महाराजांनी काय घडवलंय सांगावंच लागत नाही. कारण सह्याद्री म्हटलं तर शिवाजी, शिवाजी म्हटलं तर सह्याद्री, गडकिल्ले म्हटलं तर शिवाजी, शिवाजी म्हटलं तर गडकिल्ले, मावळा म्हटलं तर शिवाजी, शिवाजी म्हटलं तर मावळा, मराठा म्हटलं तर शिवाजी, शिवाजी म्हटलं तर मराठा, रयत म्हटलं तर शिवाजी, शिवाजी म्हटलं तर रयत, स्वराज्य म्हटलं तर शिवाजी, शिवाजी म्हटलं तर स्वराज्य, महाराष्ट्र म्हटलं तर शिवाजी, शिवाजी म्हटलं तर महाराष्ट्र, मराठी माणूस म्हटलं तर शिवाजी, शिवाजी म्हटलं तर मराठी माणूस, राजा 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 म्हटलं तर शिवाजी, छत्रपती म्हटलं तर शिवाजी, शिवाजी म्हटलं तर छत्रपती, टायमिंग प्लॅनिंग मॅनेजमेंट टार्गेट सक्सेस म्हटलं तर शिवाजी, आणि शिवाजी म्हटलं तर टायमिंग प्लॅनिंग मॅनेजमेंट टार्गेट सक्सेस. ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रातलं सर्वोच्चतेचं परिमाण म्हणजे शिवाजी. जगाच्या पाठीवरचं यशाचं सगळ्यात मोठं उदाहरण, सगळ्यात मोठं नाव म्हणजे शिवाजी. सांगावंच लागत नाही. सांगावंच लागत नाही. रक्त सळसळलं असेल ना, गरम झालं असेल ना, ही ताकद आहे. 350 वर्षानंतर फक्त छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतलं तर रक्त सळसळतं. ही काय साधी सोपी गोष्ट नाही.